सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ठिकाणी पुन्हा आरक्षण सोडत निघणार, तर 50% जास्त आरक्षण मर्यादा ओलांडणार नाही, राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। नगरपंचायत नगरपरिषद निवडणुका आणि मंगळवारी होणारी ओबीसी नगरसेवकांची निवड व्हेंटिलेटरवरच निवडून आले तरी कोर्टाच्या निकालामध्ये रद्द होऊ शकते सदस्यत्व। राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची मुदत वाढवली। 30 नोव्हेंबर ऐवजी 1 डिसेंबरच्या रात्री 10 पर्यंत प्रचार करता येणार, 2 डिसेंबरला मतदान। ठाकरे बंधूंची मुंबई, ठाणे, नाशिक, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये युती होणार। मराठी बहुल भागातील अधिकाधिक प्रभाग मिळण्यासाठी मनसे आग्रह। 1 तारखेला बाहेर खाट टाकून झोपा, लक्ष्मी येणार। तर लक्ष्मी म्हणजे फक्त नोटा नाही तर माय बहीण असते। वादग्रस्त विधानावर स्पष्टीकरण देताना मंत्री गुलाबराव पाटील यांचं पुन्हा वादग्रस्त विधान। हे फडणवीसांचं सरकार वळवळ कराल तर पुन्हा फडकून टाकू, आशिष देशमुखांचा इशारा। तर पायातील बुटापासून मच्छरदाणी सरकारनं दिली, आणखी काय हवं, बांधकाम कामगारांबाबत महाजनांचे वादग्रस्त विधान। जे पैसे द्यायला येतील त्यांच्याकडे कष्टाची संपत्ती नाही, ती संपत्ती तुम्ही घ्या, पण मतदान आपल्या उमेदवारांना करा। दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांचे वादग्रस्त विधान। तिजोरीचे मालक जरी मुख्यमंत्री असतील तरी तिजोरीचे मंत्री दादा। माणिकराव कोकाटेंचे वक्तव्य। तर जनता सत्तेचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही, महबूब शेख यांचा पलटवार। सत्तेतून पैसा, पैशातून पुन्हा सत्ता, महाराष्ट्राचं राजकारण काळ्या पैशाच्या विळख्यात। मंत्री सांगताच मालच माल आहे, निवडणुका पैशामध्ये विकत घेण्याची निर्लज्ज कबुली। सामनाच्या अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र। शिवसेना भाजप युती कायम राहील, एकनाथ शिंदेंचं विधान। 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांचं उत्तर। पुण्यात महात्मा फुले वाड्यावरती छगन भुजबळांची मालकी। महात्मा फुले समता परिषदेकडून पालकत्वासाठी सांस्कृतिक मंत्रालयाला पत्र, तर समता परिषदेला पालकत्व देण्यास फुले प्रेमींचा विरोध। अंधेरीत आशिष शेलारांच्या कार्यक्रमात काँग्रेसचा गोंधळ। शाळा उद्घाटन सोहळ्यामध्ये काँग्रेस भाजपा आमने सामने। काँग्रेस नेत्या मेहर हैदर यांना व्यासपीठावर जागा न दिल्याचा आरोप। भास्कर जाधव यांना मातोश्रीवरून समज दिल्याची माहिती। ठाकरेंच्या विरोधात जाऊन शरद पवार गटाचे उमेदवार रमेश कदम यांचा प्रचार केल्यानं समज। साधुग्रामला विरोध नाही, तपोवन नष्ट करण्याला विरोध, उद्धव ठाकरेंची भूमिका। भाजपच्या मुंह में राम बगल में अदानी, ठाकरेंचा हल्लाबोल।